नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। टीआरटीआय, भारती, सारथी, महाज्योती, एआरटीआय यांच्या मार्फत जी काही शिष्यवृत्ती परीक्षा आता घेण्यात आली होती, तर त्याच्यात नेमकी किती अर्ज आलेले होते, आपली कॉम्पिटिशन काय होती, त्याच्यानंतर सर्वाधिक अर्ज कुठे आलेले आहेत, तर या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे तर ती आलेली, तर त्या सगळ्या गोष्टी आता आपण जे आहेत तर त्या जाणून घेणार आहोत। आणि तुम्ही देखील हे बॅच जे आहेत तर ती नक्की जॉईन करून ठेवा मित्रांनो। परीक्षा जरी झाली असेल तरी काही महत्त्वाचे अपडेट्स असतील तर तुम्हाला इथं जे आहेत तर ते उपलब्ध करून दिले जातील। त्याच पद्धतीने आपला गुगल फॉर्म जो आहे तर तो देखील भरणं विसरू नका। बघा, आपण काय करूया, स्कीम संस्थे वाईज जाऊया, म्हणजे कॅटेगरी वाईज जाऊया, त्याच्या माध्यमातून आपल्याला अर्जांचा जो आहे एक अंदाज येईल मित्रांनो। सगळ्यात आधी एआरटीआय, जे मातंग समाजातील जे उपजाती आहेत त्यांच्यासाठी एआरटीआय अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, तर त्यांच्या मार्फत ही जी आयबीपीएस, एसबीआय, आरबीआय म्हणजे बँकिंग साठीची होती, त्याला किती अर्ज आलेले आहेत? 1913 अर्ज आलेले आहेत, 1913 अर्ज आलेले आहेत। त्याच्यानंतर एआरटीआय ची जेएमएफसी जी ज्युडिशियल सर्व्हिसेसची आहे त्याला फक्त 67 जे आहेत तर ते अर्ज इथं आपल्याला आलेले दिसतात, फक्त 67 अर्ज आहेत। त्याच्यानंतर एमपीएससी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे 380 अर्ज आलेले दिसतात। त्याच्यानंतर ग्रुप बी चे सगळे चांगले अर्ज आहेत, 3967, जवळपास आपण समजूया की 4000 अर्ज तिथं आलेले आहेत। त्याच्यानंतर एमपीएससी राज्यसेवाचे कमी आलेले आहेत कंबाईन पेक्षा, 3373, आणि मिलिटरीचे तर फार कमी आलेले आहेत 859, पण पोलीस भरतीचे चांगले अर्ज आलेले आहेत, जवळपास 9990 एवढे अर्ज जे आहेत तर ते आपल्याला आलेले दिसतात, म्हणजे जवळपास इथं 10,000च्या पुढे अर्ज आपल्याला जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात। त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे काही अर्ज होते ते होते 2222 अर्ज, आणि त्याच्यानंतर यूपीएससीचे जे अर्ज आहेत तर ते जवळपास 2026 एवढे अर्ज, हे जे अर्ज आहेत तर ते एआरटीआय चे अर्ज जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो। अशाच पद्धतीने या एआरटीआय वर मित्रांनो ऑलरेडी आपला एक व्हिडिओ आलेला आहे इग्नाइट पोलीस भरती या चॅनलवर, तिथं आपण याचे अर्ज आणि किती सदस्य संख्या मंजूर केलेली तर त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्याच आहेत। पुढे आपण बार्टीचं पाहूया। बार्टीच्या बँकिंग साठी जबरदस्त अर्ज आलेले आहेत, जवळपास 18,430 अर्ज आलेले आहेत। त्याच्यानंतर जेएमएफसी साठी इथं 542 अर्ज आलेले आहेत। महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस साठी 3557 अर्ज आहेत। कंबाईनला चांगले अर्ज आहेत जवळपास, म्हणजे इथं पण यांचे कंबाईनला जवळपास एवढेच अर्ज होते 4,000, पण यांचे किती अर्ज आहेत? जवळपास 26,000 अर्ज आहेत। त्याच्यानंतर राज्यसेवेला 22,000 अर्ज आहेत। मिलिटरीलाच बघा 4000 म्हणजे 4500 अर्ज पकडू शकतात, आणि पोलीसला जबरदस्त अर्ज आलेत मित्रांनो, 55,000 अर्ज आलेले आहेत पोलीसला। बघा तुम्ही, बार्टी पोलीसला किती अर्ज आलेले आहेत? 55,000 अर्ज आलेले आहेत, म्हणजे तुम्ही बघू शकतात की पोलीससाठी जबरदस्त कॉम्पिटिशन आपल्याला इथं पाहायला मिळू शकतं। जवळपास मागच्या वेळी 3000 जागा होत्या, मग आता या किती जागा आहेत त्या माहिती नाही एक्झॅक्टली, पण जर 3000 जरी असतील तरी तुम्हाला इथं खूप जबरदस्त कॉम्पिटिशन इथं पाहायला मिळते। जवळपास 55,000 अर्ज आहेत। बार्टीचं स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जवळपास 19,000 अर्ज, आणि यूपीएससी महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी जवळपास 13,500 अर्ज आपल्याला इथं पाहायला मिळतात। महाज्योतीच्या 3 स्कीम होत्या, त्याच्यापैकी कंबाईनची एक स्कीम होती, राज्यसेवेची स्कीम होती, आणि एमईएचची स्कीम होती, यूपीएससीची स्कीम होती। एमईएचची त्यांनी ऑनलाईन केलेली यावेळी। तर याला ग्रुप बी ला एक लक्षात घ्या किती अर्ज आले, डायरेक्टली 45,000 अर्ज आलेले, जवळपास 45,345, 45,000 अर्ज कुठं आलेले आहेत मित्रांनो। या जर अर्जांची तुम्ही टोटल केली ना, याच्यापेक्षा तर एवढे अर्ज तर एमपीएससी ला ऍक्च्युअल एक्झामला येत नाही तेवढे इथं आलेले आहेत। त्याच्यानंतर स्टेट सर्व्हिस कमिशनची 37,000 अर्ज, राज्यसेवेचे जवळपास 37,851, यूपीएससीचे पण चांगले अर्ज आलेले आहेत मित्रांनो, जवळपास 24,500 अर्ज आलेले आहेत। त्याच्यानंतर सारथी संस्था बँकिंग मध्ये जवळपास 10,000 अर्ज आहेत, जवळपास इथं 11,000 होतील हे। त्याच्यानंतर जेएमएफसी साठी 331 आहेत, जेएमएफसी याची थोडी कमी आहेत, पण तुम्ही जर याला बघितलं, यांना 542 अर्ज, म्हणजे बार्टीला हे जास्त अर्ज पाहायला मिळतात जेएमएफसीचे ऍज कम्पेअर टू बाकीच्या कॅटेगरीज। त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे 2,781 अर्ज। त्याच्यानंतर राज्यसेवेचे पण इथं जबरदस्त अर्ज आलेले आहेत, 20,000 अर्ज आलेले आहेत, म्हणजे कॉम्पिटिशन ही चांगलीच असणार आहे। आणि याचा परिणाम बाकी काही नव्हतं मित्रांनो, कट ऑफ जो आहे तर तो आपल्याला यावेळी दिसेल। पण एक लक्षात घ्या, कट ऑफ एक डिसाईड करताना लक्षात घ्या, इथं एक्झाम फी नसल्यामुळे काय होतं की प्रत्येकाने भरून टाकलं, जो त्या कॅटेगरीचा होता त्या कॅटेगरीच्या प्रत्येक उमेदवाराने तो फॉर्म भरून टाकलेला आहे। आता त्याच्यापैकी किती उमेदवार सिरियस होते ते महत्वाचं आहे मित्रांनो, कारण की फॉर्म भरणं आणि ऍक्च्युअल परीक्षेला जाणं, त्यासोबतच ऍक्च्युअल परीक्षेला गेलेले किती लोकांचा खऱ्या पद्धतीने अभ्यास आहे, हेच तुमचे कट ऑफ फॅक्टर डिसाईड करत असतात। फक्त अर्ज जास्त
आले म्हणून कॉम्पिटिशन जास्त होते असं होत नाही, कारण की खूप खूप सारे मुलं काय असतात गावाकडचे असतात, हे असतात, त्यांना काय फक्त कोणीतरी सांगितलं असतं की अरे पैसे मिळतील म्हणून तो भरून टाकतो, त्याचा अभ्यासही नसतो की त्याला माहिती नसतं युपीएससी एमपीएससी काय, पण तरी त्याला काय वाटतं 72,000 रुपये भेटतील, 1,00,000 कोणतरी सांगितलेलं असतं परीक्षा दे होऊन जाईल, तर ते काही गोष्टी करत असतात, पण ते काही कट ऑफ मध्ये तुमचे कन्सिडर नाही होत मित्रांनो. एसएससी ला जवळपास 10,856 आणि युपीएससी ला जवळपास 11,000 अर्ज, युपीएससी ला जास्त अर्ज आलेले आहेत मित्रांनो इथं. बाकी टीआरटीआय बँकिंग 11,000 अर्ज, त्याच्यानंतर एमपीएससी क्लास 3 ग्रुप बी साठीचे आपण जर पाहिलं तर जवळपास 21,000 अर्ज, जेएमएफसी ला 238 अर्ज, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला कमी आहेत 1,622 अर्ज आहेत, त्याच्यानंतर राज्यसेवेला 19,000 अर्ज आहेत, एसएससी ला 14,000 अर्ज आहेत आणि युपीएससी ला जवळपास 7,745 अर्ज आहेत. अजूनही टीआरटीची पोलीस भरतीची फॉर्म चालू आहेत. टीआरटीचे नेमकी किती अर्ज येतात तर हे अजून येणं बाकी आहे, तर तेही तुम्हाला आपल्या या चॅनलवर जे आहे तर ते बघायला मिळणार आहे. त्यासोबतच याचा रिझल्ट जो आहे तर तो लवकरच लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही हा गुगल फॉर्म भरून ठेवा, कारण की जे काही अपडेट येईल तर ते तुम्हाला माहिती झालं पाहिजे. आता रिझल्ट जो आहे तर तो पेंडिंग आहे मित्रांनो. आपला रिझल्ट रिस्पॉन्स शीटने आपल्याला आपले मार्क जे आहेत तर ते कळून गेले, इतके मार्क येत आहेत, इतकं हे येत आहे. आता त्यांचं मेन काम काय आहे की रिझल्ट लावून घेणं, त्याच्यानंतर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवणं. त्याच्यापैकी काही उमेदवार ते रिजेक्ट होतील कारण की त्यांनी चुकीची माहिती भरलेली असते, तर असे उमेदवार रिजेक्ट होऊन पुन्हा वेटिंग वाल्यांना संधी मिळू शकते. तर असे तुमचे काही गोष्टी असतील. प्रेफरन्स हा पण एक फॅक्टर असेल की रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स जे आहे तर ते भरायला पोर्टल देखील ओपन होणार आहे, पण रिझल्ट जे आहे तर तो लवकरच लागून जाईल. आता आपण दिवाळीचा आता उद्या परवा आलेली आहे म्हणून आता तर आपण एक्सपेक्ट नाही करू शकत हे त्यांनी लावलं पाहिजे, पण आपण एक्सपेक्ट करू शकतो की दिवाळीनंतर याचा रिझल्ट जो आहे तर तो नक्की येऊ शकतो आपल्या बाकी परीक्षांचा. मित्रांनो आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.